येते उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। बारामतीच्या गोविंद बागेमध्ये अजित पवार हे शरद पवारांची भेट घेणार आहेत। सोबत राजेश टोपे, अमोल कोल्हे शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झालेत। ही मोठी बातमी आपण बघतोय। काल 29 महानगरपालिकांचे निकाल हाती आलेले आहेत। पुणे, पिंपरी चिंचवड आणि परभणी तीन महत्त्वाच्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींची युती होती। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागतोय। भाजप हा मोठा भाऊ, मोठा पक्ष म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये समोर आलाय। आता त्यानंतरच्या या सगळ्या घडामोडी आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आता शरद पवारांच्या भेटीला निघालेत। बारामतीच्या गोविंद बागेमध्ये शरद पवारांची ते भेट घेणार आहेत। आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याकडे। जितेंद्र, काल सगळे निकाल समोर आले आणि त्यानंतरची ही भेट अतिशय महत्त्वाची। अगदी खरं आपण बघितलं की कालच्या ज्या घडामोडी झाल्यानंतर जी राज्यामध्ये उलथापालथ झालेली आहे, राष्ट्रवादीला धक्का बसलेला आहे, अजित पवार गटाला देखील धक्का बसलेला आहे आणि आज बारामतीच्या कृषीचं उद्घाटन होणार होतं गव्हर्नर यांच्या हस्ते, राज्यपालांच्या हस्ते, परंतु काही कारणास्तव राज्यपाल यांचा दौरा कॅन्सल झालेला आहे आणि आता म्हणजे एक 10 मिनिटाच्या पूर्वी माझ्याच पाठीमागे जे आपण बघतो ही गोविंद बाग, या गोविंद बागेमध्ये आत्ताच थोड्या वेळापूर्वी अजित पवार गेलेले आहेत। त्यांच्याबरोबर अमोल कोल्हे देखील आहेत, राजेश टोपे देखील आहेत। नक्की एकंदरीत सुप्रिया सुळे देखील आतमध्ये आहेत आणि शरद पवार देखील आहेत। म्हणजे आपण बघितलं की जी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती, ती उभी फूट पडल्यानंतर पुन्हा एकदा पवार कुटुंबीय या ठिकाणी एकत्र आले तर बरोबर नक्की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये काय बदल होतोय का हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। निश्चितच जितेंद्र, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।